श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ कथामृत लीलामृत भाग दुसरा। नरसावधानीचे वृत्त। आता बालक श्रीपाद 2 वर्षाचा झाला होता। त्याच्या गोड बोलण्याने आणि त्याचे दुडदुड चालणे पळणे पाहून आजी आजोबांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटे। श्रीपाद बाळ आजोबा बापनाचार्युलू यांचा अतिशय लाडका होता। ते त्यास पंडित सभेमध्ये सुद्धा घेऊन जात। अप्पलराज शर्मांच्या शेजारी नरसावधानी नावाचे एक विद्वान परंतु अति अहंकारी ब्राह्मण राहत होते। त्यांच्याकडे राजगिऱ्याच्या भाजीचे पीक येत असे, परंतु ते ती भाजी कोणासच देत नसत। श्रीपाद प्रभू स्वेच्छेने नरसावधानींच्या घरी जात आणि त्यांच्याबरोबर विद्वान पुरुषासारखी शास्त्राबद्दल चर्चा करीत। हे असामान्य ज्ञान केवळ 2 वर्षाच्या बालकास असलेले पाहून नरसावधानींना वाटे की पिठापुरम मध्ये नुकत्याच मृत्यू पावलेल्या एका विद्वान ब्राह्मणाचा आत्मा श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून विचित्र कार्य करून घेत आहे। हीच धारणा पिठिकापुरमच्या समस्त ब्राह्मण समाजात दृढ झाली होती। परंतु श्री बापनाचार्युलू आणि अप्पलराज शर्मा यांना मात्र श्रीपाद दत्तावतारी असल्याचे निश्चित रूपाने ज्ञात होते। एकदा बालक श्रीपादास नरसावधानीच्या शेतातील राजगिऱ्याची भाजी खाण्याची इच्छा झाली। त्यांनी आईजवळ त्यासाठी हट्ट केला। त्यावेळी बापनाचार्युलू आजोबांनी श्रीपादास नरसावधानीच्या घरी नेले। त्यांना पाहताच श्रीपादांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला, परंतु नरसावधानींनी अहंकाराने तिकडे लक्षच दिले नाही। त्याचवेळी बालक श्रीपादाचे लक्ष नरसावधानींच्या पाठीवर रोवणाऱ्या त्यांच्या अतिप्रिय अशा शिखेकडे गेले आणि काय आश्चर्य, ती शिखा आपोआप गळून खाली पडली। ते पाहून श्रीपाद राजगिऱ्यांची भाजी न मागताच आजोबाबरोबर घरी परतले। एकदा नरसावधानींच्या घरी त्यांच्या पित्याचे श्राद्ध होते। ब्राह्मणांची जेवणे झाली होती, परंतु घरची मंडळी अजून जेवावयाची होती। याच वेळी नरसावधानींची गाय आपला दोर तोडून पाकघरात शिरली आणि तिने सर्व अन्न आणि वडे खाऊन टाकले। ती कोणाला सावरली जात नव्हती। त्याचवेळी बालक श्रीपाद आपल्या पित्यासह नरसावधानींच्या अंगणात आले। ती गाय श्रीपादांना पाहताच पाकघरातून बाहेर आली। तिने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांचे चरणी नतमस्तक झाली। त्याच अवस्थेत ती गतप्राण झाली। तिने बालक श्रीपादांना प्रदक्षिणा का घातल्या आणि त्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होताच गतप्राण कशी झाली, हे प्रश्न नरसावधानींसह अनेक विप्रांना सोडविता आले नाहीत। एके दिवशी कुक्कटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती अचानक अदृश्य झाली। नरसावधानींवर ही मूर्ती चोरल्याचा आरोप पिठिकापुरमच्या लोकांनी लावला। या आरोपामुळे ते अगदी खचून गेले होते। यातच त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले। यातच त्यांचा मृत्यू झाला। नरसावधानीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री अप्पलराज शर्मा आपल्या श्रीपादासह गेले होते। नरसावधानीच्या पत्नीने बालक श्रीपादाचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले, बाळा श्रीपादा, तू दत्तात्रेय आहेस तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही काय? असे म्हणून ती माता रडू लागली। नवनीता समान मृदू हृदय असलेल्या श्रीपादांनी त्या मातेचे अश्रू पुसले। थोड्याच वेळात सर्व तयारी होऊन अंत्ययात्रा निघाली। अप्पलराज शर्मा आणि बालक श्रीपाद सुद्धा त्यात सामील झाले। शवयात्रा स्मशानात पोचली आणि नरसावधानींना लाकडाच्या चितेवर निजविण्यात आले। त्यांचा पुत्र पित्यास अग्नी देणार तितक्यात श्रीपादांनी त्यास थांबविले आणि नरसावधानींच्या भूमध्यावर अंगुलीने स्पर्श केला। त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य स्फुरण पाहू लागले आणि काही मिनिटातच ते चितेवरून उतरून खाली आले। त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला आणि सर्व लोकांबरोबर घरी परत आले। त्यांना जीवित आलेले पाहून त्यांच्या धर्मपत्नीचा आनंद तर गगनात मावत नव्हता। त्या मातेने बालक श्रीपादास जवळ घेऊन खूप लाड केले। एकदा नरसावधानी भिक्षा मागण्यासाठी बापनाचार्युलू यांच्या घरी गेले असताना बालक श्रीपाद त्यांना तेथे खेळत असलेले दिसले। त्यांनी नरसावधानीकडे पाहून स्मित केले। त्या सात्विक सुकुमार गोंडस बाळास आपल्या कडेवर घेऊन त्याचे लाड करावे अशी इच्छा नरसावधानींच्या मनात निर्माण झाली। तेथून
ते नरसिंहवर्मांच्या घरी भिक्षेसाठी गेले. तेथे त्यांना श्रीपाद श्रीवर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. ते नरसावधानीकडे पाहून मिश्किलपणे हसले. एकाच वेळी 2 ठिकाणी बाळ श्रीपादांना पाहून हे स्वप्न आहे की विष्णुमाया याचा त्यांना संभ्रम पडला. भिक्षा घेऊन ते आपल्या घरी परत आले आणि आपल्या देवघरात गेले. तेथे श्रीपादांना बसलेले पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नरसावधानींनी आपल्या पत्नीस बोलावून तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्या दोघांनी श्रीपादांना अनेक गहन विषयांवर प्रश्न विचारले आणि त्या अजाण बालकाने सर्व प्रश्नांची समर्पकपणे उत्तरे दिली. नरसावधानी व श्रीपाद श्रीवल्लभांच्या मध्ये झालेला संवाद व श्रीपाद प्रभूंचा उपदेश असा खालील प्रमाणे होता. नरसावधानींनी विचारले, तू कोण आहेस? देवता, यक्ष की मांत्रिक? प्रभू म्हणाले, मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच आहे. पशु पक्ष्यांसहित समस्त प्राण्यांमध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच आहे. सकल सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे. नरसावधानीने पुढला प्रश्न विचारला, तू श्री दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? प्रभू म्हणाले, निसंशयाने मी दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे. वास्तवात मी निराकार व निर्गुणच आहे. नरसावधानी म्हणाले, म्हणजे तुला आकाश व गुण नाही एवढेच ना? प्रभू म्हणाले, निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे. तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे. साकारच निराकार, सगुणच निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि त्यांच्या पलीकडे आहे असे जाण. नरसावधानींनी पुढचा प्रश्न विचारला, सर्वस्व तू असताना प्राणीमात्रांना सुखदुःख का संभवतात? श्रीपाद उत्तरले, तुझ्यात असलेला तू जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाहीस. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पापपुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुखसंपन्न होशील. नरसावधानींनी पुढचा प्रश्न विचारला, जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे. जीवात्मा व परमात्म्याचे घनिष्ठ संबंध आहेत असे काहींचे म्हणणे आहे. तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे. यातील खरे काय? श्रीपाद उत्तरले, तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्या अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस. या तत्वाचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थितीला पावशील. मोहाचा क्षय झाल्याने द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्ष सिद्धी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातील अहंकार नाश पावून मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच होय. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीमध्ये मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करत असशील. म्हणून अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष प्राप्ती करू शकतो. द्वैत स्थितीत असला तरी विशिष्ट द्वैत किंवा अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष सिद्धी ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच असते. ती स्थिती मन वाचा यांना अगोचर आहे. केवळ अनुभवाने जाणली जाते. हे ऐकल्यानंतर नरसावधानींनी पुढचा प्रश्न विचारला, अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात, तर तू अवधूत आहेस का?
प्रभू म्हणाले, नाही, मी अवधूत नाही, मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत. तर मी ब्रह्म असून मी सर्वांतर्यामी असल्याची स्थिती माझी आहे. पुढील प्रश्न नरसावधानीने विचारला, तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमजेल का? प्रभू म्हणाले, समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्यानेच ते संकल्परहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे. जीव म्हणविणाऱ्या मायाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग पडते. संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझे आहे, तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहे. पुढील नरसावधानीने पुढील प्रश्न विचारला, बीजास भाजल्याने परत अंकुरित होत नाही, तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल? प्रभू म्हणाले, भाजलेल्या बीजाचे पुन्हा अंकुरण न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुन्हा अंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. खरे पाहता माझा अवतार या सिद्धांताद्वारे सत्यधर्म निरूपण करण्यापूर्वीच झालेला आहे. असे बोलून असे अनेक प्रश्न नरसावधानीने विचारले आणि त्यांची समर्पक उत्तरे आणि समाधानकारक उत्तरे प्रभूंनी दिली. शेवटी प्रभू म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानी कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे भजन करतील, तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. ते पुढे म्हणाले, माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात तुमच्या घरची भिक्षा घेऊन तुमचे दारिद्र्य मी दूर करीन. इतके बोलून बालक श्रीपाद मौन झाले आणि ते आपल्या घरी परतले. येथे अध्याय 3 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 4. बाळ श्रीपादाचा वर्धापन दिन. श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षीच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी आजोळी श्री बापनाचार्युलू यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे. याप्रमाणे बाळ श्रीपादाच्या 2ऱ्या वर्षाच्या जन्मदिनानिमित्त ते सर्व आजोळी गेले होते. आजोबा श्रीपादांना मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते. अशा प्रकारे त्यांनी पूर्वी सुद्धा अनेक वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रत्येक वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वीतेचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहू शकले नव्हते. परंतु आज असे घडले नाही. बापनाचार्यूंना श्रीपादांच्या तळपायावर शंख, चक्र आदी चिन्हांचे दर्शन झाले. बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्हे पुरेशी होती. आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रयांचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला. या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले. ते बाळ श्रीपादांच्या गालावर पडले आणि सूर्याच्या कोवळ्या किरणात मोत्याप्रमाणे चमकू लागले. आजोबांनी ते आपल्या उत्तरीयाने हळूवारपणे टिपले. त्यावेळी बालक श्रीपाद आजोबास म्हणाले, आजोबा, तुम्ही सौरमंडळातून शक्तिपात करून जी शक्ती श्रीशैल्यास्थित मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षून घेतली होती, त्याच वेळी ती शक्ती गोकर्ण, महाबळेश्वर आणि पादगया स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांची ठाई सुद्धा आकर्षित झाली होती. श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, प्राणीमात्रातून जी अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्याप्रती शुभ स्पंदनांचे प्रसारण होते. हे माझ्या संकल्पानुसारच घडते. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे, त्यामुळे त्याच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते. बालक श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, मी केवळ 16 वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन. त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करीन. माझा यानंतरचा अवतार
नरसिंह सरस्वती या रूपात असेल. हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप नित्य सत्य रूप असे राहील. नरसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपवून श्रीशैल्याजवळ असलेल्या कर्दळी वनात मी 300 वर्षे तपस्या करीन. यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट शहर या स्थानी प्रकट होईल. या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईल. केवळ 2 वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले हे वक्तव्य ऐकून आजोबा बापनाचार्यू अत्यंत आनंदित झाले. तसेच त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत. बाळ श्रीपादाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला. हरिओम तत्सत्. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्. 1 मिनिट झाले.